तर मित्रांनो, आज अचानक लागलेली पंढरपूरची ट्रिप. माऊलींची इच्छा होती, माऊलींच्या दर्शनाला चाललो आणि हा मधीच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती जोरदार पावसाचं आगमन झालं आहे. तुम्ही बघू शकता. बापरे, दगडी पावसाचं आगमन पुण्यामध्ये पण दगडी पाऊस. व्हिडिओमधील येणाऱ्या आवाजामुळे तुम्हाला कळतच असेल की किती जोराचा पाऊस पडत आहे. तर नमस्कार मंडळी, आता जस्ट पोचलो आहे पंढरपूरला. हॉटेल बुक केलं आहे शिवराम. भगवान कृष्ण मंदिरच्या समोर, मंदिराच्या समोरच बरोबर हॉटेल बुक केलेलं आहे. तर आता जाऊया जेवायला, थोडी जेवणाची सोय करू. तर आता आलो आहे जेवायला हॉटेल बीके मध्ये. घेतली आहे थाली. तुम्ही हॉटेल पाहू शकता. आजूबाजूचं माऊलींचे, तुकाराम महाराजांचे फोटो लावले आहेत आणि खूप सुंदर असं जेवण आहे इथे. थालीमध्ये पाहू शकता पनीर वटाणा आणि शेवभाजी, दही, शिरा, चपाती पाहू शकता तुम्ही केवढी मोठी आहे. अरे बापरे, 2 चपातीमध्ये पोट भरेल. तर ट्राय करतो पहिली शेवभाजी. वा, झणझणीत, तिखट आहे. आता ट्राय करूया पनीर मटर. खूपच सुंदर टेस्टी जेवण आहे. चपातीने तर पोटच भरणार आहे. आणि हॉटेल पण जास्त लांब नाही, मंदिराच्या समोरच आहे. सुप्रभात, गुड मॉर्निंग, रामकृष्ण हरी माऊली, पंढरपूर, छत्रपती शिवाजी महाराज चौक. एक नंबर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर पाहू शकता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज इथे आहेत आणि यांच्यामुळेच आपले अस्तित्व आहे. महाराष्ट्राचे मंदिरे आहेत आणि समोर पाहू शकता विठ्ठल रुक्माई मंदिर. तर आता मी जाणार आहे दर्शनाला. तर आतमध्ये तर मोबाईल अलाव नाही. इथे बाहेर लॉकरमध्ये ठेवून जाणार आहे. नंतर आल्यानंतर बाकीचे व्हिडिओ मी दाखवेल. तर मित्रांनो, कधी पंढरपूरची ट्रिप लागली तर आपल्या कस्टमरला हॉटेल शिवराम हे सजेस्ट करा. कारण की ह्याच्यामध्ये ड्रायव्हरसाठी पार्किंग व झोपण्याची उत्तम सोय केली जाते. इथे ड्रायव्हरसाठी वेगळे बेड दिले जातात आणि गाडी पार्किंगसाठी पण जागा दिली जाते. चला तुम्हाला बेड दाखवतो. तर काल रात्र मी इथे काढली आहे. मस्त झोप आली, कारण ड्रायव्हरला झोप भेटणं खूप गरजेचं आहे. आपला एक ड्रायव्हर मित्र इथे झोपला आहे. फॅनची सोय बघू शकता तुम्ही. तर आता निघालो आहे दर्शनाला आणि पहिलंच भगवान श्रीकृष्ण मंदिर लागते आणि आपल्या मंदिराच्या आवारात मोबाईल वापरणं तर अलाव नाही. पण आपल्याला सकाळ सकाळी पहिलंच श्रीकृष्णाचे इथे दर्शन मिळाले आहे आणि आरती पण मिळाली आहे. खूपच सुंदर वाटतंय, मनसोक्त आनंद होत आहे.
श्री माऊलीचे मंदिर. आता मंदिराच्या आवारात तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन नाही जाऊ शकत, त्यामुळे तुम्हाला इथे सोय दिली आहे मोबाईल इथे ठेवून मंदिराच्या आत प्रवेश करावे. मित्रांनो, तर असेच मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासमोर माझ्या चॅनलवरती आणणार आहे. तर मला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईबचे बटन नक्की प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तर फायनली 1 तासानंतर दर्शन झाले आहे. मनसोक्त दर्शन झाले आहे. खूप बरं वाटलं. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नवीन लोकेशन, नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी माऊली.